नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे 3 दिवस उरले आहेत. 30 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. परंतु अजून कोणत्याही राजकीय पक्षाची यादी नाही, अर्ज नाही. मग असं नेमकं काय घडलं आहे की सर्वांनीच याद्या रोखून ठेवल्या आहेत. भाजप गेल्या 3 निवडणुका नागपुरात महापालिकेमध्ये जिंकत आला आहे. 15 वर्ष गेली 15 वर्ष महापालिका नागपूरची भाजपच्या खिशात आहे. पण त्या भाजपलाही अजून नागपूरची यादी देता आलेली नाही. नागपुरात भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत लढतोय. म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत या दोन्ही मंत्र्यांनी नुकत्याच नागपुरात झालेल्या बैठकीत नागपुरात युतीची घोषणा केली की नागपुरात भाजप आणि शिंदे सेना मिळून लढणार आहे. परंतु या गोष्टीला 2 दिवस झाले, यादी नाही. त्यामुळे प्रचंड गोंधळ आहे, गोंधळाचं वातावरण आहे. आता भाजप सर्वाधिक जागा जिंकत आलेला आहे, मजबूत पक्ष आहे नागपुरात. त्यामुळे आपल्या मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या हा त्याच्यापुढे प्रश्न असणार. शिंदे सेनेसाठी किती जागा सोडायच्या हा कळीचा मुद्दा आहे. शिंदे सेनेने 50 जागा मागितल्या आहेत नागपुरात. 50 जागा. नागपुरात 3.5 वर्षानंतर निवडणूक होते महापालिकेची आणि नुकतीच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपने जोरदार हात मारलेला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं आहे. म्हणजे भाजपच्या तिकिटाला प्रचंड मागणी आहे. 5,000 लोकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे नागपुरात. आता ते म्हणतायत स्वबळावर लढा. पण वरती अमित शहानी सांगितलं आहे की नागपुरात युती करून लढायचं आहे, महायुती करून लढायचं आहे. तर कसं लढणार? म्हणजे जागा वाटून द्यायच्या तर भाजपला काही जागा सोडाव्या लागतील. आणि भाजपच्या तिकिटासाठी इतका प्रेशर आहे की भाजपला एक जागा सोडणं म्हणजे अवघड काम आहे. मारामाऱ्या होतील. त्यामुळे बंडखोरीचा मोठा धोका नागपुरात घोंगावतोय. कसं होणार नागपुरात जागा वाटप? 50 जागा मागितल्या. 50 जागा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने मागितल्या आहेत. अजितदादाही सोबत आहे आपल्या. पण अजितदादा ॲग्रेसिव्ह, अजितदादांची जी राष्ट्रवादी ती अतिशय आक्रमक आहे. सन्मानजनक वागणूक मिळत नाही म्हणून अजितदादांच्या गटाने स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे. पवार गटाने 50 जागा मागितल्या आहेत नागपुरात. किमान 25 जागावर उमेदवार लढवायची तयारी पवार गटाने चालवली आहे. आता दोन्ही गटाचं म्हणजे भाजपसोबत जे युती करू इच्छितात ते दोन्ही पक्ष उमेदवारासाठी जेवढा प्रचंड आग्रह धरत आहेत, त्यामुळे त्यांना कसं सहभागी करून घ्यायचं, किती सहभागी करून घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे भाजप नेत्यांपुढे. अमित शहानी सांगितलं की बाबा यांना सोबत घ्या, सोबत घेऊनच लढा. पण लढणार कसं? म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा नागपुरात
सध्या गेल्या वेळेला एक नगरसेवक होता, म्हणजे यांचं हे स्वबळाची भाषा करताय, तो यांचं बळ आहे किती. एक नगरसेवक होता, तोही सध्या शरद पवारांसोबत आहे. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत आभा पांडे आहेत. आभा पांडे माजी नगरसेविका आहेत, चांगल्यापैकी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल आपला उमेदवार अर्ज दाखलही करून टाकला आहे दादा गटातर्फे. इतक्या टोकाची भूमिका मित्रपक्ष घेत आहेत. त्यामुळे आता नागपूरच्या याद्या ठरवणार म्हणजे आता फडणवीस आणि गडकरी, तर हे दोन नेते आपल्या मित्रपक्षांना कसा न्याय देणार याकडे नागपूरचं लक्ष आहे. नागपूरची यादी आज अपेक्षित होती, पण ते आजही लांबली आहे. अजून 2 दिवस काही येत नाही ना यादी, लिहून ठेवा तुम्ही. त्या दरम्यान जे इच्छुक आहेत त्यांनी किती वाट पाहायची, म्हणजे किती प्रतीक्षा करायला लावणार तुम्ही, हाही प्रश्न आहे. म्हणजे या यादीच्या प्रतीक्षेत अनेक कार्यकर्ते म्हणजे इच्छुक नगरसेवक इतरत्र जाण्याची धोका आहे. त्यामुळे आता यादीची प्रतीक्षा किती लांबते त्यावर सारा खेळ आहे. यादी लांबली तर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होणार, बंडखोऱ्या होणार, हे लिहून ठेवा तुम्ही. यावेळची निवडणूक विचित्र आहे. आतापर्यंतच्या निवडणुका झालं नाही, लढल्या गेल्या नाही, अशा निवडणुका नागपूरला पाहायला मिळतील. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.